गोडबोले बाई, गुड नाईट. मोहन, खरंच? प्रिये, आजवर तुला मी खूप वाट पाहायला लावली, पण आता तुला कुठल्याच गोष्टीसाठी वाट पाहायला लागणार नाही. तू माझ्या शिल्लक ए छोकरा, तू मने आने हमारी छोकरी को उल्लू बनावतो. हाँ? शादी का प्रॉमिस मेरी बेटी से और इल्लू किसी और से. हाँ? इसलिए मैंने तेरे ड्रिंक में जहर मिला दिया. हा मालक माझ्यात आणि गोडबोले बाईंच्यात नक्की विघ्न आणणार. काय करू? अलार्म लावतो सकाळी 5चा, म्हणजे दुसरं कोणी उठण्याच्या आत आवरतो आणि गोडबोले बाईंना जाऊन भेटतो. किधर है मोहन, किधर है? किधर है? हमारी छोकरी आखी रात रटी बैठी है, जरा भी सोई नहीं है. आमची नींद पण गुल. मुझे सब पता. एक मिनिट आंघोळीला गेलाय, येईल तो, येईल. अरे बापरे, अजून बरं वाटलं नाही हिला? ल्यो, तो हमें सो गुजराती में बोलिए छे. अरे पूरा रात मारी दीकरी सोई नहीं, रडत होती ती. तिचा चेहरा बघा. अनुभव दीकरो का भरतो. नाही ती असं चरत राहिली कंटिन्यूस तर बोबडीच बोलणार ना. अरे बाबा, तू जा दे बाहेर आणि हे घाणेरडे केस कापून घे. आजो मोहन, आजो जो यहाँ उभो छे. मोहन तू आ. मोहन देख मोहन, तुझे पता है तेरी वजह से मेरी बेटी अब नॉर्मल हो गई है. तू कुछ भी कर मोहन, कुछ भी कर, मेरी बेटी को तू नॉर्मल बना. कुछ भी कर. हसमुख शेठ, सांभाळो ने. काय आहे, माझ्या डोक्यात एक प्लॅन चालू आहे. नाही म्हणजे रात्रभर मी त्या प्लॅनचाच विचार करतो. मी एक डिव्हाइस बनवतो. तो डिव्हाइस म्हणजे जवळजवळ जगातलं 8वं आश्चर्य. तो डिव्हाइस असा जिभेखाली ठेवला ना की बोबडा माणूस सुद्धा खणखणीत बोलायला लागतो, एकदम स्पष्ट. आपण असं करूया, पहिला प्रयोग तोरलवरतीच करूया. आणि तो जर सक्सेस झाला ना तर त्या डिव्हाइसला तोरलचंच नाव देऊन टाकू. हा, मग करोडोमध्ये खेळू आपण दोघे. और ये तेरा आइडिया और तेरे डिवाइस को आग लगा. ये मोनिया देख, कुछ भी हो जाए सब मेरी बेटी के साथ ऑल क्लियर कर, नाहीतर मी तुझी जीभ कापेल. नाही थांबा मी करतो काहीतरी करतो. आता हे नवीनच संकट आलंय. तोरलची अवस्था खरंच बिकट झाली आणि ह्याला ना ती मधूच जबाबदार आहे आणि मी सुद्धा. काहीतरी केलं पाहिजे. काय करू? बाबा बंगाली नक्की काहीतरी करू शकेल. देख कैसे चुपचाप खड़ा है, जैसे सांप सूंघ गया उसे. नाही मी करतो ना, काहीतरी करतो.
तोरण तू चल माझ्याबरोबर चल. अरे बाबा या तोरणला या अवस्थेत कुठे घेऊन जातोयस? वहिनी या अवस्थेतच तिच्यावर कोण उपचार करू शकेल हे माहितीये मला. हे चल 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 तोरण चल तू. ए मोहन सुन, मेरी बेटी को नॉर्मल करके नहीं लाया नहीं तो देख लेना तू. ए लोहन लोहन मुझे प्लकल काय काय मुझे प्लकल आले मला हात प्लकल हो 11 वाजले आपण जाऊया आता डॉक्टरकडे चाललोय आपण आता. आले लाई लाई लाई, आले लाई. मला हात प्लकल हो हो लाई लाई मला माहितीये लई त्रास होतोय तुला. चल चल लवकर चल. आले मोहन देख तू आहे ना माझा हात पकडला ना मी जन्मभर तुझी बरोबर राहणार. काय तू माझा हात पकडला ना मी जन्मभर तुझी बनून राहणार. काय अरे तू माझा हात पकडला ना हात पकडला ना. तर मी जन्मभर तुझी राहणार. अरे बापरे. हा बर मी काय म्हणतो चल आपण जाऊ. नाही आधी पकड ना माझा हात पकड पकड हात पकड पकड आता पकड हात पकड पकडतो हात पकडतो हं. चला चल चल ऐक, ए तू मला हात पकड तू नाही हात पकडायचा. काय म्हणावं काय यांना? काल जेव्हा फोन केला तेव्हा तो कॉलही यांच्या मैत्रिणीनंच उचलला आणि आता सुद्धा मैत्रिणीसोबत हातात हात धरून चाललेत. शी बाबा सगळे पुरुष सारखेच. संताप येतो मला अशा या खोटारड्या लोकांचा. चला अच्छा इथे एवढी माणसं असतात. सगळे इथे वॉचमन होता तोही दिसत नाही. काय कळत नाही यांना माहित असेल. आओ आओ बाबा बाबा बंगाली. बाबा बंगालीला भेटायचे. हो बाबा बंगाली. तिथून सरळ जा डावीकडे वळा तिकडेच भेटेल. तिकडे काय आहे? तिकडे पोलीस चौकी. पोलिसांना पण काही प्रॉब्लेम आहे वाटतं. अहो प्रॉब्लेम पोलिसांना नव्हता पब्लिकला होता त्या बाबाचा. हो बाबाचा. अहो तो बाबा एक नंबरचा लबाड लुच्चा आणि ढोंगी माणूस आहे. हे सगळं आहे ना हा देखावा असतो त्यांचा. ती गिराईक खोटी सगळी ती त्यांचीच माणसं असतात ती बाबाची स्तुती करतात आणि आपण फसतो. अहो सगळ्या चोराचा कारभार आहे. पोलीस त्यांच्या मागावर होतेच शेवटी पकडलंच त्यांना रेड्यान. काय सांगताय काय? म्हणजे बाबा बंगाली आतमध्ये नाहीये? नाही हो माझा विश्वास नाही बसत. थांबा मी एकदा बघून येतो. बाबा बाबा हे काय झालं? होत्याचं नव्हतं होऊन गेलं. खूप आशा होती बाबा बंगालीवर. आता ती हडळ काय माझी पाठ सोडत नाही. काय करायचं? डॅनियल तू तरी सांगून जायचं. खिडकीतून गेलास तू गेलासच. काय करायचं? खरंच हो आपल्याकडे तर काहीच नाहीये. जगात अशी पण माणसं असतात. अहो अशीच माणसं असतात. मला तर लुबाडलं. तुम्हाला कितीला लुबाडलं? अहो माझ्यावर तर आभाळ कोसळलाय. ज्या गोष्टीसाठी मी पैसे खर्च केले तो प्रश्न सुटलाच नाही आणि माझ्यावर एक नवीनच संकट उभं राहिलं आहे. लोहन लोहन हे बघा लोहन लोहन म्हणतात. काय झाले? सांगतो सांगतो काय झालं ते. चल 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 तोरल चल. हा चल आपण जाऊया. चल चल. लोहन त्या बाबाचे काय झाले? अगं त्यांनी सांगितलं ना बाबाला पोलीस पकडून घेऊन गेले. हो हो. ते काय मला माहित नाही. मला तू आताच्या आता ठीक हो ठीक करतो तोरल. हे बघ असं काय नाही सर काय काही घाबरू नको तू रडू नको. असं चार चौकात रडलेलं वाईट दिसतं तोरल. तुझ्यामुळे माझी लाईफ बरबाद झाली. अगं पण मी काय केलं तोरल? अगं रडू नको रडू. ऐक आपण संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरकडे गेल्यावर आपण बरे होऊ. आणि तू कशाला रडतेस तोरल? तू इतकी सुंदर दिसतेस. तू इतकी सुंदर मुलगी कधी रडते का? हा तू इतकी सुंदर दिसतेस की तुझ्या बोलण्याकडे लोकांचं लक्षच जाणार नाही. हो खरंच. तुला मी आवडते ना? तू माझ्याशी शादी करेल ना? तू माझ्याशी शादी करेल ना? हे बघ तोरल मला तुझी खूप काळजी वाटते पण आधी आपण डॉक्टरकडे जाऊया. आणि कोणाचा फोन? रिमाइंडर. अरे बापरे गोडबोले बाईंना मी मेसेज केला होता. त्याला भेटायला जायचं होतं. गोडबोले बाई चिडतील माझ्यावर आणि क्लासची पण वेळ झाली.
काय करेल क्लास. ऐक 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 तू आता घरी जा तोरण. मी नंतर येऊन तुला भेटतो. आपण डॉक्टरकडे जाऊया. रिक्षा रिक्षा. ऐक 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 तू ऐक ऐक तू शहाणी मुलगी आहेस ना. तोरण बस 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 बस. चला एक संकट गेलं आणि दुसरं आलं. काय अहो काही नाही हो. मला आता क्लासला जायचंय. मला जाऊ द्या आणि तुम्ही पण जा. मोहन, तू मला घालवण्यासाठी त्या बाबा बंगालीकडे गेला होतास ना? मला कोणीही घालवू शकत नाही. तुझी मधूपासून एकच व्यक्ती सुटका करू शकते. कोण? मधू. मोहन, आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. मला घालवण्यासाठी अजून काय काय करशील तू? मी तुझा पिच्छा आता कधीच सोडणार नाही. अरे बापरे. आता या संकटातून कसं सोडवू स्वतःला? वत्सा, दिगंबर बुवा म्हणतात, स्त्रीपासून सुटका करून घ्यायची असेल किंवा तिने तुझ्या मनातलं केलं पाहिजे असं तुला वाटत असेल तर तिच्याशी कायम मधुर आणि गोड भाषेत बोलत राहावे. असं केल्यास ती हळूहळू वितळते, जसे ब्रेडवरचे लोणी. हे बघा मी काय म्हणतो, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय की नाही? हो तर पण मग त्यासाठी माझं तुमच्यावर प्रेम जडायला हवं का नाही? मग सांग ना मोहन, मी अजून काय करू म्हणजे तुझं प्रेम जडेल? सांग. त्यासाठी तुम्ही माझ्यापासून दूर राहा. काय आहे, दूर राहण्याने प्रेम वाढतं आणि सारखं एकत्र येण्याने भांडणं होतात असं म्हणतात. मोहन, सहवासातून प्रेम वाढतं. अहो ते 150 वर्षापूर्वी म्हणत होते. हल्लीच्या मॉडर्न काळात वेगळं म्हणतात. हल्लीच्या काळात वेगळं राहण्याने प्रेम वाढतं. मोहन असं काय करतोस? अरे मी सोबत असेल ना तर तुला मदतच होईल. अहो तुम्ही बरोबर असण्याने एवढी सगळी संकट ओढवतायत माझ्यावर. अहो तुम्ही जा हो. असं एवढी नकोशी झालीये मी तुला? हो. हे बघा तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका. तुम्हाला शपथ आहे. तुम्हाला शपथ घालून काय होणार आहे म्हणा. हे बघा तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका. मला क्लासला जायला उशीर होतोय. मला क्लासला जायला आवश्यक आहे. आता मी तुमच्याशी बोलू शकत नाही. असं आता तू बघच. तू आता माझी मदत मागितलीस ना तरीही मी मदत करायला येणार नाही. रडशील माझ्या नावाने. तू मला हात पकड. तू नाही हात पकडायचा. गुणाजी, गुणाजी. हा मॅडम बोलवलं. जस्ट शट अप अँड बिहेव युअरसेल्फ. कुणाशी बोलता याचं भान ठेवा. आणि ही काय पद्धत झाली माझ्या केबिन मध्ये शिरायची? पण मॅडम एक शब्दही बोलू नका. एक तर काम चुकारपणा करायचा आणि त्यात निर्लज्ज सारखं हसत आत यायचं. इकडे बघा. काय हे? हे अहो मॅडम पाण्याचा ग्लास आहे ना. हो ना, मग त्यात पाणी नको? गुणाजी, 2 दिवसापासून हा ग्लास इथे असाच पडून आहे. परवा जाताना मी तुम्हाला आठवण केली होती
की गुणाजी हा ग्लास स्वच्छ धुवून त्यात पाणी भरून ठेवा. तेव्हा मारे ऐटीत म्हणाला होता, हो हो मॅडम करतो ना. मग काय झालं? मी आठवण करून देण्याची वाट बघताय का तुम्ही? मॅडम मी करणारच होतो पण. गप्प बसा, एक शब्द बोलू नका. खूप चिडले मी गुणाजी. अरे काम करता येत नसतील तर आश्वासनं कशाला देता तुम्ही? स्वतःचा शब्दही पाळता येत नाही का तुम्हाला? कमिटमेंट नावाची काही गोष्ट असते की नाही? दिलेली कमिटमेंट का पाळत नाही कोणी? ते काही नाही. यापुढे मी अजिबात सहन करून घेणार नाही. कमिटमेंट ही मला दिसलीच पाहिजे. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. का नाही आपल्याकडे कमिटमेंट? काय बघताय काय? ग्लास भरून आणा. नाही नाही तर राहू दे. तुम्हाला ना खूप काम आहे तो, मला अजिबात काम नाही. हा मीच भरून आण. थांबा. नाही मॅडम बसा बसा बसा. ते द्या ग्लास इकडे, मी घेऊन येतो, पाणी घेऊन येतो, तुम्ही बसा. मॅडम ते कमिटमेंट म्हणालात, ते नेमकं कोण असतं, कुठे असतं? हा म्हणजे कसं आहे, आता हा ग्लास पाण्याने भरून आणताना त्या कमिटमेंटला पण धरून आणतो. गुणाजी गेट आउट. हो मॅडम. निघा, मला तोंड टाकू नका. निर्लज्ज होपलेस माणूस. हॅलो मिस्टर महाजन, नमस्कार. हां, व्हेरी गुड मॉर्निंग. या आय एम फाईन. तुम्ही कसे आहात? तुम्ही जर आम्हाला अपेक्षित आर्थिक सहाय्य करू शकलात ना तर माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण होईल. नाही सर, पण तुम्हीच उत्सुक होता ना आम्हाला फंड्स द्यायला. सर असं करू नका. ऐका ना माझं. सर आमची सगळी तयारी झाली आहे. फक्त तुमच्याकडनं फंड झाले ना की आम्ही. सर नाही नाही ऐका 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 नाही, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं. ऐका, मी एक काम करते, मी तुमच्या ऑफिसमध्ये येते. हां, आपण एक मीटिंग करूया, आपण बोल. हॅलो 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 महाजन सर, हॅलो. काय चाललंय माझ्या आयुष्यात? का काहीच सुरळीत होत नाहीये? बाबा किती मन लावून मी शाळेची तयारी केली होती. फक्त फंड्स यायचे बाकी होते आणि का असं होतं बाबा? का ज्यांच्याकडून मदत मिळण्याची अपेक्षा होती तीच माणसं फिरली. ज्यांच्याकडे मी वेळ मागते ते ती देत नाही आणि ज्यांना मी स्वतःहून वेळ देते ते ती पाळत नाही. का असं होतंय? सातवीची मुलं वैताग आणलाय नुसता. मी जरा फळ्यावर लिहायला मागे वळले ना की वहीच्या पानांची आहे ना विमानं करून फेकतात. अहो ज्या पानांवर छान छान कविता लिहायच्या त्याची विमानं करून उडवतात. ही हे चूक आहे की नाही? हो कामिनी मॅडम, कळलं मला. तुम्ही आता जा, मी दुपारी येऊन रागवते त्यांना. मॅडम अहो दुपारी नको, तुम्ही आत्ताच चला. आमचे हे ना नेहमी म्हणतात माणसाने नंतर करायची कामं ही आधीच करायला हवी. छोट्या छोट्या गोष्टींसाठी काय येता तुम्ही सारखे माझ्याकडे? तुम्ही शिकवणी करता ना, मग तुम्हाला मुलांना हँडल करता आलं पाहिजे की तेही काम मी करायचं. जर ते काम मला करायचं असेल तर तुम्हाला कशाला ठेवलं मी या क्लासमध्ये? सॉरी. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? कोणी काही बोलले का तुम्हाला? डोकं दुखतंय का तुमचं? अय्या, मी की नाही तुम्हाला छान कविताच ऐकवते. अहो आमच्या यांचं पण डोकं दुखायचं थांबतं. ऐका. ऐकुनी रंजक हे जीवन गाणे. हा, ऐकुनी रंजक हे जीवन गाणे, दूर जाते डोके दुखणे. उपाय रामबाण असे यावरी, खदा खदा हसणे, खदा खदा हसणे. चालते इथून निघा. हो जाते.